हाय, आपल्या सर्वांचं आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण ट्रिक पाहणार आहोत. पहिल्या एन नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच सम ऑफ फर्स्ट एनथ नॅचरल नंबर. म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये काय देतात अशा प्रकारचे शिकवणी देतात आणि यावरून आपल्याला आन्सर काढायचं असतं. तर आपण रेग्युलर पद्धतीने जर सम करत गेलो तर याला वेळ वाया जातो. त्यासाठी आपल्याकडे एक सूत्र आहे पहा. ते सूत्र कशा प्रकारे, तर ते सूत्र या प्रकारे पहा. तर सूत्र काय असणार आहे या ठिकाणी, सूत्र या ठिकाणी काय असणार आहे पहा. नैसर्गिक संख्येची बेरीज काढण्याचं सूत्र आहे यस एन बरोबर एन कंसात एन अधिक 1/2. म्हणजे या ठिकाणी एन काय असणार आहे, तर एन ही दिलेल्या संख्या किती आहेत त्याला आपण एन मानणार आहे आणि त्या संख्या या सूत्रामध्ये ठेवणार आणि कॅल्क्युलेशन करणार, तर आपलं त्याचा आन्सर येणार आहे. पहा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय 1 2 3 अप टू सो ऑन असं 20 पर्यंत आहे. याचा अर्थ या सिरीज मध्ये टोटल नंबर 20 आहेत. याचाच अर्थ एन ची व्हॅल्यू या ठिकाणी असणार आहे 20. आता आपल्याला सूत्राचा वापर करून याचे एका मिनिटात उत्तर काढायचे. सूत्र काय वापरणार, यस एन बरोबर एन कंसात एन अधिक 1/2. मग यस एनच्या जागी इथं 20 ठेवलं, याचा अर्थ पहिल्या एन संख्येची बेरीज म्हणजे पहिल्या 20 संख्येची बेरीज आपल्याला भेटणार आहे. मग आपण सूत्रानुसार एनच्या जागी 20 ठेवणार, या ठिकाणी सुद्धा एनच्या जागी 20 ठेवलं आणि बाकीचं कॅल्क्युलेशन करून घेणार. आता या ठिकाणी ह्या 20 ला भाग जातो, तर या ठिकाणी आपण भाग देऊया. बे एक बे, बेन 20 म्हणजे भागाकाराला 10 आणि 20 आणि 1 21 होतात. तर ती बेरीज केल्यानंतर या ठिकाणी 21 लिहिणार. आता आपण याचा गुणाकार करणार. शून्य असल्यामुळे शून्य जशाल तसा 20 21 21 म्हणजे या ठिकाणी तुमचं आन्सर असणार आहे 210. आता आपण प्रत्येक वेळेस फॉर्म्युला वापरायचा नाही, प्रॅक्टिस करते वेळेस फॉर्म्युला वापरा, पण डायरेक्ट तुम्ही करत असताना सिम्पली एवढं करा, काय करा, टोटल एन संख्या किती दिलेली आहे, टोटल एन या ठिकाणी 1 ते 50 दिली, त्याच्या अर्थ एन ची व्हॅल्यू या ठिकाणी 50 आहे. आता आपण प्रत्येक वेळेस फॉर्म्युला वापरत बसणार नाही. आपल्याला एकदा प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी काय होणार आहे, तर या ठिकाणी यस 50 काढायचं असेल तर दिलेल्या संख्येचा अर्ध होणारच आहे. का, कारण त्याला 2 भाग दिले जाणार आहे. मग या ठिकाणी 50 चा अर्ध होणार आहे 25 आणि या 50 मध्ये 1 ऍड करा, ते होणार आहेत 51. त्या मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. आता हे 51 का आलं, कारण की आपण 50 प्लस 1 केलं तर 51. हे 25 का आलं, कारण की जशी काटाकाटी होईल तशी 50 ला 2 भाग दिला तर 25 होईल. फक्त आणि फक्त हा गुणाकार करायचा आहे. 25 एक 25, हातच्याले 2, 5 गुणिले 25 केलं तर 25 5 सव्वाशे म्हणजे 127 येणार. अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, 1 ते 100 पर्यंत नंबरची बेरीज काढायची. ती कशा प्रकारे काढणार, तर या ठिकाणी बेरीज काढताना एन बरोबर 100 घेणार आहे. आता एन बरोबर 100 घेतल्यानंतर यस एन म्हणजे यस 100 काढायचे आपल्याला. आता आपण पूर्ण कॅल्क्युलेशन करणार नाही, सिम्पली काय करणार, जेवढे नंबर दिले त्याचं निम्म करणार म्हणजे या संख्येचा हाफ करणार. हे येणार आहे 50 गुणिले काय करणार आहे, हाफ का केलं, कारण की डिवायडेड बाय 2 आहे. 2 भाग दिला 50 100 ला तर 50 येणार. आता या 100 मध्ये 1 ऍड करा, 1 ऍड केल्यानंतर 101 येतं. आता याचा गुणाकार करा, याचा गुणाकार काय येईल, तर हा शून्य जशाला तसा 5 1 5, 5 0 0, 5 1 5. अशा प्रकारे या सर्व संख्येची बेरीज ही येणार आहे. आता आपण सर्वांनी काय करायचं, या सिरीजचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.